आजच्या रोजी एका तरुणांनी स्वतःचा उद्योग सुरू करण्याच्या दृष्टीनं तिथं जे काही फोटोग्राफीचं दुकान सुरू केलं आहे त्याच्याबद्दल कौतुक आहे. कारण प्रत्येकाने आपला स्वतःचा उद्योग शोधल्याशिवाय आपल्याला या संघर्षात जगता येणार नाही याची आता सगळ्यांना खात्री झालेली आहे. हे त्यांचं अगदी धाडसाचं पाऊल आम्हा तुम्हा सगळ्यांना प्रेरणा देणारं राहील आणि त्याचबरोबरीनं त्यांना त्यांचं पुढील भविष्य उज्ज्वलित हो असं मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. या अनुषंगाने त्यांनी ठेवून घेतली आहे ते म्हणजे रोपांचं ते वाटप करणार आहेत. ते निसर्गासंबंधात असणाऱ्या प्रेमाचं ते प्रतीक म्हणून ते आता करतायत असं मी समजतो आणि आज ही फार मोठी काळाची गरज आहे. तर रोपं वाटण्याचं जे काही मनात आणलं हेही देखील काही कमी नाही आहे. आता आज इतकी त्याची गरज आहे कारण अवेळी पाऊस येणं आणि जेवढा यायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त येणं आणि ठिकठिकाणी ढगफुटीचं जे काही एकूण सगळीकडं जे काय प्रकार चालले आहेत या सगळ्याला मुख्य कारण आहे आपलं जागतिक तापमान हे बिघडलेलं आहे. आणि जागतिक तापमान जे बिघडण्यासाठी त्याच्यासाठी खूप कारणं आहेत. त्याच्यातली 2-3च कारणं सांगतो आणि फार मोठं भाषण करण्यासारखं इथं हे नाही आहे. तर एक पहिलं आहे की आपण आता इथं असणाऱ्यापैकी नक्की 2 पेक्षा कमी काही मोटरसायकली नसतील. हे पेट्रोल जे आहे ते काढण्यासाठी जी काही एकूण प्रक्रिया केली जाते आणि त्याच्यासाठी जो काही करंट वापरला जातो तो करंट तयार करण्यासाठी एकूणच म्हणजे पेट्रोल तयार खाणीसाठी असोत किंवा एकूणच आपल्याला जे काही एकूण करंट आपण वापरतो. आता दिवसा देखील 4-4 बल्ब ठेवून आपण वापरणारे लोक आहोत. तर करंट जो तयार होतो तो तयार करण्यासाठी आपल्याला दगडी कोळसा जाळावा लागतो. त्याच्याशिवाय दुसरा उपाय आज नाही. जे काही फार थोडं आले ते त्याच्याबद्दल प्रोत्साहनही देत नाही सरकार. कारण सरकारला त्यांचं काही वेगळंच काहीतरी त्यांच्या मनात असणार. तेव्हा खनिज ज्या वेळेला दगडी कोळसा आपण जाळतो त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणात कार्बन तयार होतो. पेट्रोल मोटरसायकलीत घालायचं आणि आपण किक मारली आणि गाडी सुरू झाल्याबरोबर फट 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 म्हणून काय सोडतं कार्बन ना. धूर म्हणजे त्याच्यात सगळा कार्बन भरलेला असतो. आम्ही तुम्ही सगळेजण श्वास घेतो आणि श्वास सोडतो त्याच्यातून काय सोडतो कार्बन सोडतो. म्हणजे